ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सोके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका इंटरेस्टिंग आणि जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इंस्टाग्राम ट्रेंडिंग असणाऱ्या एका मराठी सॉन्गवरती व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत। त्यामुळे आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे। सर्वांनी व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त मराठी कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधून। तर सोबतच मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं काय मटेरियल आणि प्रेसेट यूज केलेलं आहे तर त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रेसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता। त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपण टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये। तर टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण अलर्ट पोर्शनवरती बनवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे। सर्वांनी व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचा आहे, त्यावर तुम्हाला सर्व व्हिडिओ एडिटिंग समजणार आहे। तर चला मित्रांनो, थोडासा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, मी अलर्ट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे। तर अशा प्रकारे आपले एक प्रेसेट बघायला मिळणार आहे। तर आपण आज एकाच प्रेसेटवरती काम करणार आहोत। तर आपल्या प्रेसेटमध्ये एक सॉन्ग आणि एक फोटो म्हणजे आपली इफेक्ट बघायला मिळणार आहे, आणि बाकी सगळं आपलं स्वतः क्रिएट करायचं आहे। त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचा आहे। आणि तुम्हाला प्रेसेट वगैरे काही इम्पोर्ट करण्यास प्रॉब्लेम आली तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हाऊ टू इम्पोर्ट प्रेसेट इन अलर्ट मोशन हा व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ एकदा नक्की बघा। आणि काय प्रेसेट जर समजा तुमची सुद्धा इम्पोर्ट झाली नाही तर तुम्ही काय करा, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अलर्ट मोशन दिलेलं आहे, तर ते अलर्ट मोशन तुम्ही डाउनलोड करून घ्या। त्यामध्ये 100% प्रेसेट इम्पोर्ट होणार आहे। तर चला मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर काय करायचं आता आपल्या सगळ्यात पहिल्यांदा तर यामध्ये फोटोज ॲड करायचे। तर फोटोज ॲड करायसाठी काय करायचं, प्लसवरती क्लिक करायचं, मीडियावर जायचं आहे, आणि तुमची जिथे काय फोटोची फाईल असेल ती फाईल ओपन करून घ्या। तर मी फाईल ओपन करून घेतो आणि आपल्याला फोटोज ॲड करून घ्यायचे। तर आता फक्त मी एक फोटो ॲड करून घेतो आणि तुम्हाला दाखवतो। तर अशा प्रकारे फोटो ॲड केल्याच्यानंतर काय करायचं, खाली मूव अँड ट्रान्सफरवरती जायचं आहे। इथं आल्याच्यानंतर खाली रिसाईजवरती जायचं आहे आणि या फोटोची साईज थोडी कमी करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे तर साईज कमी केल्याच्यानंतर समोर येऊन याची लेंथ वाढवायची आहे समोरच्या बीटपाशी। दुसरा आणखीन एक फोटो ॲड करायचा आहे, तर मी फोटो ॲड करून घेतो। परत याला सुद्धा मूव अँड ट्रान्सफरवरती जायचं आहे, याला सुद्धा रिसाईज करायचं आहे, याची सुद्धा साईज कमी करायची आहे। अशा प्रकारे काय करायचं, 4 फोटोज ॲड करून घ्यायचे। तर अशाच प्रकारे तर मी 4 फोटोज ॲड करून घेतो। तर मित्रांनो, मी अशा प्रकारे 4 फोटोज ॲड करून घेतलेले आहेत। तर सिम्पली 4 फोटो ॲड केल्याच्यानंतर काय करायचं, समोर यायचे, समोर आल्याच्यानंतर परत इकडं आपल्याला फोटोज ॲड करायचे आहेत। तर फोटोज ॲड करण्यासाठी आपल्याला काय करायचं, फक्त आता इकडं अशा प्रकारे फोटोज ॲड नाही करायची, त्यासाठी सिम्पली फोटो ॲड करून घ्यायचा अगोदर। तर अशा प्रकारे फोटो ॲड केल्याच्यानंतर काय करायचं, त्याला अशा प्रकारे ठेवायचं नाही, 3 डॉटवरती टच करायचं, याला फिल टू कंपोजिशन करून घ्यायचं आहे। तर म्हणजे आपला फोटो जो आहे तो बरोबर रेशोमध्ये ॲड होणार आहे। अशा प्रकारे फोटो ॲड केल्याच्यानंतर काय करायचं, समोरच्या बीटपाशी यायचं, या फोटोची लेंथ कट करून घ्यायची आहे, एक्स्ट्रा होता असेल तर। त्याच्यानंतर समोर दुसरा फोटो ॲड करायचा आहे, सिम्पली फोटो ॲड करून घ्यायचा आहे। तर मी फोटो ॲड करतो। त्याच्यानंतर मग याला सुद्धा वरी 3 डॉटवरती टच करून फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं। तर म्हणजे आपला फोटो आहे तो बरोबर रेशोमध्ये ॲड होणार आहे। त्याच्यानंतर ना आपण परत फोटो ॲड करून घेऊयात। तर मी फोटो ॲड करून घेतो, फक्त याला काय करायचं आहे, फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे फिल टू कंपोजिशन एरियाच्या मदतीने। तर मी फोटो ॲड करून घेतो। लास्ट फोटो आहे, म्हणजे तिकडचे 4 फोटो, इकडे 4 फोटो, अशा प्रकारे 8च फोटो आहेत। तर सिम्पली आता काय करायचं, याला मुवमेंट ॲड करायची, त्यासाठी 1 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे। तर याला मुवमेंट ॲड करण्यासाठी समोरच्या 1 नंबरच्या फोटोपाशी यायचं, फोटोवरती क्लिक करायचं आहे, सिम्पली मूव अँड ट्रान्सफरवरती जायचं आहे। तर जो आपला फोटो आहे त्याला एक साईडला करून घ्यायचं, म्हणजे लेफ्टला करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर इथे एक प्लसची की द्यायची,
की दिल्याच्यानंतर फोटोच्या सेंटरला यायचं आहे. सेंटरला आल्याच्यानंतर इथं एक की द्यायची आहे. तर फोटोला अशा प्रकारे अलीकडे ओढून घ्यायचं आहे सेंटरला. त्याच्यानंतर परत एकदम फोटोच्या लास्टला की द्यायची आहे आणि फोटोला परत लेफ्ट साईडला पाठवून घ्यायचे. तर अशा प्रकारे आपली मुवमेंट तर रेडी होणार आहे. तर मुवमेंट बरोबररित्या रेडी नाही झालेली, सिम्पली दोन्ही कीच्या मध्ये यायचं आहे. इथं ग्राफवरती जायचं आहे, ग्राफला वरती ठेवायचं आहे, समोरच्या दोन्ही कीच्या सेंटरला यायचं, ग्राफला खालती ठेवायचे. तर अशा प्रकारे आपली 1 नंबर मुवमेंट बरोबर होऊन जाणार आहे. त्याच्यानंतर समोर यायचं आहे 2 नंबरच्या फोटोपाशी. परत याला काय करायचं, मुवमेंट ट्रान्सफरवरती जायचं आहे. अशा प्रकारे दोन्ही फोटो सेंटरला ठेवायचे आणि याला राईट साईडला वळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं प्लसची की द्यायची आहे. परत मिडलला एक की देऊन याला सेंटरला वळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे त्याच्यानंतर काय करायचं आहे, एकदम फोटोच्या लास्टपाशी जाऊन इथं एक की द्यायची आहे, त्याला सुद्धा परत पाठवायचं आहे. तर अशा प्रकारे त्याच्यानंतर दोन्ही कीच्या सेंटरला येऊन ग्राफला वरती ठेवायचे, इकडे येऊन ग्राफला खालती ठेवायचे. तर अशा प्रकारे काय करायचं, आपल्या चारही बाजूला 4 मुवमेंट ॲड करायचे. त्यासाठी परत प्लसची की नाही, त्याला वरती पाठवायचे, वरती पाठवून प्लसची की द्यायची सेंटरला. तर याला परत सेंटरला जायचं, सेंटरला की देऊन याला अशा प्रकारे परत खाली ओढून घ्यायचे, फोटोला सेंटरला ठेवायचे. त्याच्यानंतर समोर आणखीन एक लास्टला की देऊन याला परत वापस पाठवायचे. तर अशा प्रकारे त्याच्यानंतर ग्राफ वरती समोर येऊन खालती. आता फक्त एक फोटो राहिलेला आहे, त्यासाठी काय करायचं, याला सुद्धा या फोटोला खालती घ्यायचं अगोदर. तर खालती घेऊन इथे की द्यायची, परत सेंटरला एक की द्यायची, याला वरती घ्यायचं आहे सेंटरला. अशा प्रकारे सेंटरला घेतल्याच्यानंतर समोर लास्टला एक की द्यायची, याला परत खाली पाठवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आणि त्याचा ग्राफ देऊन टाकायचा याला. तर अशा प्रकारे मुवमेंट आपली बरोबर इथे ॲड होऊन जाणार आहे. बघा 1 नंबर दिसत आहेत. त्याच्यानंतर काय करायचं आहे, फोटोला आपल्याला बॉर्डर वगैरे ॲड करायची. त्यासाठी फोटोवरती क्लिक करायचं आहे, बॉर्डर आणि शॅडोवरती जायचं आहे, स्ट्रोक इनेबल करायचा, स्ट्रोकचा कलर व्हाईट ठेवायचा आहे, स्ट्रोकची लेंथ आपल्या फोटोची शेवट ठेवायची, त्यांनी 7% ठेवलेली आहे. त्याच्यानंतर काय करायचं, खाली 3 नंबर शॅडोवरती यायचं, शॅडो इनेबल करायचा, शॅडोचा कलर चेंज करायचा आहे, चेंज करून शॅडो साईज आहे ती आपल्याला वाढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपली जी शॅडोची साईज आहे ती आपल्या फोटोनुसार वाढून घ्या. फक्त जी बॉर्डरची साईज आहे ना ती 7% ठेवून घ्या, 6.5 ठेवू शकता. फक्त इथं शॅडो इनेबल करून शॅडोचा कलर चेंज करायचा आहे, शॅडोची साईज आपल्या फोटोनुसार वाढून घ्यायची आहे. इतकंच काम आहे. तर मी ते पटापट ॲड करून घेतो. तर मित्रांनो, मी अशा प्रकारे बॉर्डर शॅडो वगैरे ॲड करून घेतलेली आहे. तर आता आपल्याला टेक्स्ट ॲड करायचे आहेत. त्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं आहे, खाली टेक्स्टवरती जायचं आहे. टेक्स्टवरती आल्याच्या नंतर ना तर जो गाण्याचा लिरिक आहे तो लिहून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे लिहून घेतो मी. त्याच्यानंतर बरे कलरवरती जायचं, याचा कलर व्हाईट ठेवायचा आहे. आणि फॉन्ट कोणता पण रेग्युलर फॉन्ट वापरून घेऊ शकता, आर्ट मोशनमधलाच, दुसरा कोणता फॉन्ट यूज केलेला नाही आहे. त्याची साईज रिसाईज करून याला अशा प्रकारे सेंटरला ठेवायचं, फोटोच्या सेंटरला ठेवून समोरच्या बीटपाशी येऊन याची लेंथ वाढवायची. आपल्याला लेंथ वाढवल्याच्या नंतर काय करायचे, याला कॉपी करून घ्यायचं आहे, कॉपी करून समोर येऊन पेस्ट करायचे. समोरच्या बीटपर्यंत बघा कमी होते का जास्त होते, कमी होत असलेलं वाढून घ्या, जास्त होत असलं तर कट करून घ्या. तर अशा प्रकारे. तर सिम्पली आता काय करायचं, 2 नंबरच्या टेक्स्टवरती यायचं, याचं टेक्स्ट एडिट करायचं आहे, दुसरं लिहून घ्यायचं आहे. तर फक्त काय करायचं आहे, याला सेंटरला ठेवून घ्यायचं अशा प्रकारे. अशा प्रकारे मुवमेंट ट्रान्सफरवरती जाऊन सेंटरला ठेवून घ्यायचं आहे. तर सिम्पली आता काय करायचं, आपल्याला याला इफेक्ट ॲड करायचे. तर सिम्पली टेक्स्टवरती यायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, ॲड इफेक्टवरती जायचं आहे. त्याच्यात आपल्याला वरीच आपल्याला इफेक्ट बघायला मिळणार आहे, फेड इन आउट. तर तो ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्याच्यानंतर इनला काय करायचं आहे, 60% ठेवायचं आहे, आउटला 50% ठेवून घ्या. तर
अशा प्रकारे यालाच कॉपी करायचं आहे. तर सिम्पली हाच इफेक्ट आपल्या सगळं टेक्स्टला पेस्ट करून घ्यायचा आहे. पेस्ट करून घेतल्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, हेच हा जो इफेक्ट आहे हे जे आपले 4 फोटो आहेत ना, ह्या फोटोलाच हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर सिम्पली या फोटोला आपण इफेक्ट वगैरे ॲड केल्याच्यानंतर काय करायचं, आपल्या समोरच्या फोटोला इफेक्ट ॲड करायचा आहे. त्यासाठी इथे तुम्हाला छोटा फोटो दिलेला असेल तर याला अनहाईड करून घेऊ शकता, नाही तर राहू द्या. तर फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं आहे. इथे एकच इफेक्ट आहे तर तोच कॉपी करून घ्यायचा आहे. तर या फोटोला डिलीट मारलं तरी चालणार आहे, त्यात काही विषय नाही. आणि तर काय करूत, आपण या 4 फोटोला इफेक्ट पेस्ट करून देऊयात. तर मी इफेक्ट पेस्ट करून देतो. तर इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर काय करायचे, सिम्पली आता आपल्याला एक इंकचा इफेक्ट ॲड करायचा आहे, म्हणजे व्हिडिओ ॲड करायचा आहे. त्यासाठी 8 सेकंदापाशी यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. आणि मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती एक व्हिडिओ दिलेला असेल इंकचा, तर तो डाउनलोड करून घ्या आणि तो ॲड करून घ्यायचा आहे. तर मी तो व्हिडिओ ॲड करून घेतो. तर अशा प्रकारे इंकचा व्हिडिओ ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, व्हिडिओवरती टच करायचं आहे. त्याच्यानंतर ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती जायचं आहे, लाईटनवरती जाऊन तर याला कलर नाही, लाईनर टार्गेट द्या इफेक्ट, हा काही विषय नाही. तर अशा प्रकारे तर कलर डॅडेजसुद्धा देऊ शकता, नाही लाईनर डॅडेज द्या, भारी दिसणार आहे. त्याच्यानंतर यालाच कॉपी करायचं आहे, कॉपी करून 100च्या बीटपाशी येऊन पेस्ट करायचं आहे. तर बरोबर बसलेलं आहे. त्याच्यानंतर समोरून परत पेस्ट करायची, याची लेंथ कट करून घ्यायची आहे. समोर येऊन डबल पेस्टिंगला तर कमी पडते, यावरती क्लिक करायचं, व्हिडिओवरती आणि ड्युरेशनवरती जायचं आहे. याची लेंथ समोरच्या बीटपर्यंत वाढून घ्यायची. तर अशा प्रकारे तर आपण काय करायचं, अशा प्रकारे व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर काय करायचे, परत 8 सेकंदापाशी यायचं, प्लसवरती क्लिक करायचं, एक रेक्टँगल ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर ना वर 3 डॉटवरती क्लिक करायचं, याला सुद्धा फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कलर आणि फिलवरती जायचं आहे, साईडला ग्रेडियंटवरती जायचं आहे. त्याच्यानंतर खाली सर्कल ग्रेडियंटवरती जायचं आहे. अशा प्रकारे सर्कल येणार आहे, ब्लॅकला सेंटरला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर खाली व्हाईट कलरवरती टच करून याला ब्लॅक करायचं आहे, ब्लॅकवरती क्लिक करायचं आहे, याला ट्रान्सपरंट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर लास्ट बीटपाशी जाऊन याची लेंथ लास्ट बीटपर्यंत वाढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर या जी आपली शॅडो आहे तर याला या व्हिडिओच्या खालती ठेवायचे. तर अशा प्रकारे त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला 0 सेकंदापाशी यायचं, प्लसवरती क्लिक करायचे, परत एक रेक्टँगल ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर वरी 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, याला रिस्ट कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कलर आणि फिलवरती जायचं आहे, साईडला नो कलर सिलेक्ट करायचा, बॅकला यायचं, बॉर्डर आणि शॅडोवरती स्टोक इनेबल करायचा, स्टोकचा कलर व्हाईट ठेवायचा आहे. स्टोकची लेंथ 8 ते 9% ठेवून घेऊ शकता, 10% सुद्धा ठेवून घेऊ शकता. त्या प्रकारे आपली बॉर्डर बनवून रेडी होणार आहे. तर बॉर्डरची लेंथ लास्ट बीटपाशी येऊन सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, वर शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं याची क्वालिटी 1080p ठेवायची आहे आणि खाली एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं आहे. तर आपला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचे. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपल्या आदित्य कृषी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त मराठी ट्रेंडी टॉपिक व्हिडिओ बनवत असतो. तर भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद.